रोजच्याप्रमाणे मावशीने चहाचा कप आणि ब्रेकफास्ट रियासमोर ठेवला आणि नेहमीचंच काहीतरी पुटपुटली. रिया मात्र न्यूजपेपरमध्ये डोकं खुपसून काहीतरी वाचण्यात दंग होती. तिने मावशीकडे पाहिलेसुद्धा नाही. मावशीलाही त्याचं काही वाटलं नाही. ती बाजूच्या टेबलावर ठेवलेली फिश फूडची बरणी घेऊन फिश टँकजवळ गेली. हल्ली रियाच्या या फिश टँकची सगळी देखभाल मावशीच ठेवत होती. ते रंगीबेरंगी वेगवेगळ्या आकाराचे मासे मावशीचे मित्र झाले होते. मावशीला त्या माशांच्या प्रजाती बिजातींची कुठलीच काहीच माहिती नव्हती. तिने त्यांच्या रंगावरून आणि आकारावरून त्यांना तिला हवी तशी वेगवेगळी नावं ठेवली होती. कुणाला काळ्या म्हटली तर कुणाला पांढऱ्या, कुणाला चपट्याच म्हटली तर कुणाला ढोल्या आणि वेगवेगळ्या अंगढंगाचे ते जलचर जीव हे बहुतेक मावशीला आता ओळखू लागले होते. सकाळी मावशीने रियासमोर चहा ठेवला की यांना फिश फूडची चाहूल लागेल. असेल कदाचित. माणसांपेक्षा लवकरच प्राण्यांनाच माणसांचा लळा लागतो. आज रिया पेपर वाचण्यात जरा जास्तच गुंगून गेली. मावशी कधी निघून गेली, वाफाळलेला चहा कधी गार झाला आणि मावशीच्या हातच्या शिऱ्याची चव किती माश्या चाखून गेल्या या कशाचाच तिला थांगपत्ता नव्हता. अचानक पेपर बाजूला ठेवून ती मग बेड शेजारच्या दिवाणासमोर जाऊन उभी राहिली. आरशात स्वतःला पाहू लागली. वरून खालून, खालून वर, दोनदा तीनदा, पुन्हा पुन्हा, अनेकदा असं न्याहाळून झालं. चेहऱ्यावर एक प्रकारची चीड होती आणि अगतिकताही. रिया लहानपणापासूनच जराशी लट्टच होती. खरं तर जराशी म्हटलं तर ते अंडरस्टेटमेंट केल्यासारखं आहे. अगदी सुरुवातीला गुटगुटीत बाहुली म्हणून सगळ्यांनी खूप लाड केले. पण वाढत्या वयाबरोबर लठ्ठपणा वाढतच गेला. तशी नाकीडोळी नीटस, गोरा वर्ण. अभ्यासातही रिया बऱ्यापैकी हुशार. सुंदर चित्र काढायची. ओरिगामीची कला शिकलेली. त्याच्या शिकवण्या घ्यायची. स्वभावही सहज सरळ. त्यामुळे रियाचा मैत्रपरिवारही खूप मोठा होता. कधी एकटी वगैरे नव्हती ती. लठ्ठपणावरून कुणी काही बोललं तरी अगदी स्पोर्टिंगली घ्यायची. बरं, लठ्ठपणा कमी करण्यासाठी तिने बरेच प्रयत्न केले होते. सुरुवातीला कडक डाएट फॉलो केलं होतं. जिम झाली, डॉक्टर झाले आणि एक्सपर्टच्या ट्रीटमेंट घेऊन झाल्या. पण लठ्ठपणाने तिची साथ काही सोडली नाही. कधी कधी काही जणांना जेनेटिकलच लठ्ठपणाची देणगी मिळते. रिया ही त्यातलीच एक असावी. गेल्या काही दिवसांपासून रिया थोडी उदास आणि एकटी एकटी राहू लागली होती. कॉलेजवरून लवकर घरी यायची. घरी आल्यावर पण मावशीशी पूर्वीसारख्या गप्पा नाहीत. कॉलेजातील गमती तिच्याशी शेअर करत नाही. सतत काहीतरी वाचत राहायचं किंवा लॅपटॉप समोर ठेवून उगाच काहीतरी रँडम सर्फिंग. माहीत नाही आज अचानक पेपरमध्ये असं तिला काय दिसलं ज्याने ती एवढी अस्वस्थ झाली. पेपरच्या 3-4 पानावर कुठेतरी तिने एक जाहिरात वाचली. 40 दिवसात 10 किलो वजन कमी करा. सोबत तज्ज्ञ सल्लागारांच्या काही मोजक्या टिप्स आणि यशस्वीतांच्या टेस्टिमोनीज. अर्थात रिया अशा जाहिरातींना बळी पडणारी मुलगी कधीच नव्हती. कोणत्याही गोष्टीचा नीट विचार करून मग निर्णय घेण्याचं शहाणपण तिच्यात होतं. मग नेमकं आज अशा कागदी जाहिरातीने एवढं बेचैन होण्याचं कारण काय होतं? विवेक रियाचा शाळेपासूनचा मित्र. दोघांनीही एकाच कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि आता फायनल इयरला दोघांनीही झुलॉजी मेजर सब्जेक्ट ठेवला होता. दोघांच्या हॉबी जरी भिन्न असल्या तरी दोघांचे स्वभाव हे एकमेकांना पूरक. रिया अभ्यासाकडे झुकणारी, चित्रकला, हस्तकला अशा विषयांमध्ये रमणारी. विवेक शाळेपासून मैदानी खेळात हुशार, ॲथलेटिकमध्ये राष्ट्रीय स्पर्धांमध्ये बक्षीस मिळवलेला. स्पोर्ट्स सायन्समध्ये त्याला स्पेशलायझेशन करायचं होतं. दोघेही खूप छान मित्र. एकमेकांच्या आवडीनिवडी समजून घ्यायचे. एकमेकांना नेहमी प्रोत्साहित करायचे. आयुष्याच्या या वळणावर रियाला तिच्या आयुष्यातला सर्वात जवळचा मित्र विवेक वाटू लागला होता आणि दोघांच्याही नात्यात खरंच तेवढी सहजता ही होती. रियाचे आई-बाबा ती खूप लहान असताना अपघातात गेले. त्यानंतर मावशीने स्वतःच्या संसाराचे स्वप्न बाजूला ठेवून लहानग्या रियाला आईच्या ममतेने सांभाळले, मोठे केले. मावशी, कॉलनी आणि शाळा कॉलेजातील मित्रमंडळी हीच रियाची दुनिया होती आणि याच दुनियेतील विवेकपाशी येऊन रियाला हल्ली सर्व प्रश्नांची उत्तरे मिळत. स्वप्नांना उभारी मिळे, कल्पनांना प्रोत्साहन मिळे. एक उत्साह, स्फूर्ती किंवा त्याहून वेगळी अशी एक ऊर्जा तिच्यात प्रवाही होई. यालाच बहुधा प्रेम म्हणत असावे, अशी तिची खात्रीही झाली. फर्स्ट सेमिस्टरच्या लास्ट पेपरला ती विवेकला भेटली. कॉलेज कॅन्टीनच्या मागच्या कट्ट्यावर बसून तिने विवेकला आपल्या भावना सांगितल्या. बरं, तिला कुठल्याही उत्तराची अपेक्षा नव्हती. तिला फक्त हृदयात साचलेल्या या भावनांना प्रवाही करायचं होतं. विवेकनेही शांतपणे सगळं ऐकून घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर कुठलीच प्रतिक्रिया नव्हती. इट्स नेचर होतं असं. एवढं बोलून तो हसला आणि मग दोघेही घरी निघाले. पण त्या दिवसानंतर त्याच्या
ला बदल रियाला जाणवू लागला. बोलणं कमी झालं, भेटीगाठी कमी झाल्या, कॉलेजात अगदी समोरासमोर आले तरी जुजबी बोलणं. रियाला यात विवेकचं काही चुकत आहे असं नाही वाटलं. उलट तो खूप मॅच्युरिटीने रिॲक्ट झालाय असे तिने स्वतःला कन्व्हिन्स केलं. राहून राहून तिला एकच वाटत राहिलं की विवेक आणि तिच्यामध्ये कदाचित नव्हे नक्कीच तिचा लठ्ठपणा आला होता. आयुष्यात पहिल्यांदाच रियाला आपल्या या लठ्ठपणाची चीड आली होती. आपणच का असा प्रश्न ती सारखा स्वतःला विचारत होती. हे असं बेडअप शरीर कशाला कोणाला आवडेल? सध्याच्या वेल प्लॅन्ड दुनियेमध्ये अशा शेपलेस माणसांना कोण कशाला ॲक्सेप्ट करेल? आणि आपण तरी स्वतःला का दुसऱ्यावर लादावं? असे अनेक प्रश्न रियाच्या मनाला टोचत होते. काही प्रश्न वास्तववादी होतेही, पण बरेच प्रश्न असे होते जे मुद्दाम स्वतःच्या मनाला घायाळ करण्यासाठी विचारत होती. आयुष्यात एवढी निराशा तिने कधीच अनुभवली नव्हती. पहिल्या प्रेमात मिळालेल्या नकाराने तिला तिच्या लठ्ठपणाची जाणीव करून दिली होती का? तर तसं नव्हतं. समज यायला लागल्यापासून रियाला या लठ्ठपणाची जाणीव होत होती, पण तिच्या सहज सरळ अशा फ्रेंडली नेचरमुळे तिच्याशी जोडली गेलेली मित्रमंडळी तिच्यापासून कधीच दूर गेली नव्हती. त्यामुळे आपण आहोत तसे सगळे आपल्याला स्वीकारतात असे तिला वाटत होते आणि त्यातलाच एका सगळ्यात जवळच्या मित्रामध्ये तिच्या नकळत तिचे मन गुंतले. पण ह्या भावनेला एखादं मूर्त रूप देण्याची आता कुठलीही शक्यता उरली नव्हती. जी मैत्री होती त्यात देखील अंतरे आली. आपल्यामध्ये अशी काय कमी आहे हा प्रश्न जेव्हा ती आरशासमोर उभी राहून स्वतःला विचारे तेव्हा तिची नजर ते बेडअप शेपलेस शरीर दाखवी. आजही ती त्याच आरशासमोर उभी होती. आजही मनात ते सगळे प्रश्न तसेच होते. पण आज मनात या लठ्ठपणाबद्दल नुसती चीड नव्हती, तर आज तिच्या चेहऱ्यावर एक निश्चयाची झलक दिसून येत होती. आज तिने निर्धार केला होता लढण्याचा या लठ्ठपणाशी आणि त्याला काही करून हरवण्याचा. रियाने जाहिरातीत दिलेली वेबसाईट लॅपटॉपवर ओपन केली. लक्षपूर्वक एक कॉलम वाचत गेली. आवश्यक ती माहिती तिने आपल्या डायरीमध्ये लिहून घेतली. थोड्या वेळाने जाहिरातीत दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबर डायल करून तिने सविस्तर माहिती मिळवली. संध्याकाळची अपॉइंटमेंट ठरवली. संध्याकाळची अपॉइंटमेंट उरकून रिया रात्री घरी आली, ती बरंचसं सामान घेऊन. आता हे काय आणि नवीन खूळ याचं आविर्भावात मावशीने तिच्याकडे पाहिलं, पण ती काहीच बोलली नाही. जेवणार आहेस ना? एवढा एकच प्रश्न तिने विचारला. तोपर्यंत रिया हातात दोन अशा 4 पिशव्या घेऊन किचनमध्ये गेली. 40 दिवसाच्या प्लॅनिंगमध्ये लागणारं डाएट रिया बहुतेक एकदमच घेऊन आली होती. जणू 40 दिवस रिया घराबाहेर पडणारच नव्हती. डाएट कंट्रोल प्लस फिजिकल एक्झरसाइज असा एकंदर 40 दिवसांचा कार्यक्रम होता. 10 किलो वजन कमी होण्याची खात्री. रियाला हा वेट लॉस प्रोग्राम पटला होता. तिला पटला होता म्हणण्यापेक्षा तिला तिच्या लठ्ठपणाशी लढण्यासाठी अशा कुठल्या तरी नियोजित दिनचर्येची गरज होती. रात्री झोपण्यापूर्वी तिने हॉलमध्ये लावलेले एक कॅलेंडर काढून स्वतःच्या बेडरूममध्ये आणून लावले. उद्यापासून पुढे असे 40 दिवस मोजून त्या तारखेभोवती मार्करने एक वर्तुळ काढले. या तारखेला माझं जास्तीत जास्त वजन कमी झालेलं असेल असंच काहीतरी ती तेव्हा मनाशी पुटपुटली असेल. बाजूच्या टेबल क्लॉकमध्ये पहाटे 5चा अलार्म सेट केला. नेहमीप्रमाणे आपली उशी उभी करून मध्ये दुमडली आणि मानेखाली घेतली आणि पडल्या पडल्या बाजूचे स्विच ऑफ करून दिवे घालवले. उद्यापासून 40 दिवस ती खूप मेहनत घेणार होती आणि आपल्या ध्येयापर्यंत काहीही करून पोचणार होती. सकाळी 5चा अलार्म होण्याआधीच रियाला जाग आली होती. पटापट तिने आवरलं आणि शेड्यूलमध्ये दिलेल्या स्ट्रेचिंग एक्झरसाइज घरीच उरकून घेतल्या. पण मॉर्निंग वॉकला बाहेर पडली. भराभर पावलं उचलत ती घरासमोरच्या रस्त्याने शक्य होईल तितक्या वेगात पार्कच्या दिशेने निघाली. पार्कमध्ये पोहोचेपर्यंत ती घामाने भिजून गेली होती. पार्कच्या एका बेंचवरती थोडा वेळ बसली. हातातल्या फिटनेस बँडवर तिने किती स्टेप्स झाल्या, किती कॅलरी बर्न झाल्या याची सहज माहिती घेतली. 3-4 दीर्घ श्वास घेतले आणि पुन्हा वॉक चालू केला. ठरवून दिलेल्या वेळेमध्ये वेगानं चालणं अपेक्षित होतं आणि रियाही तिची सर्व शक्ती पणाला लावणार होती. 40 मिनिट्स वेगाने चालणं. पार्कच्या जवळजवळ 15-20 फेऱ्या नक्कीच होणार होत्या. कपाळावरून ओघळणाऱ्या घामाच्या धारा डोळ्यामध्ये जात होत्या. मध्येच दृष्टी अंधुक झाल्यागत वाटे. पण चालणं काही थांबत नव्हतं. हातातल्या नॅपकिनने तोंड पुसून रिया रस्ता तुडवत होती. वॉक झाल्यावर ती एका बाकावर शांत बसली, डोळे मिटून, काही मिनिटे कसलासा विचार करत. घरी आल्यावर तिने डाएटमध्ये लिहून दिल्याप्रमाणे स्वतःसाठी ज्यूस आणि ब्रेकफास्ट रेडी केला. कॉलेजसाठी घेऊन जायचा टिफिनही स्वतःच तयार केला. मावशीने 2दा-3दा किचनमध्ये डोकावून पाहिलं, पण रियाला काही विचारण्याची तिची हिंमत झाली नव्हती.
कसल्याशा विचारामध्ये मावशीला बाय करून रिया कॉलेजसाठी बाहेर पडली. सकाळच्या एक्झरसाईजचा क्षीण तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. बसमध्ये 5-10 मिनिटांसाठी तिचा डोळाही लागला, पण 40 दिवसानंतरची तारीख तिच्या डोळ्यासमोर आल्यासारखी ती दचकून उठली. कॉलेजातील लेक्चर आटोपून ती सरळ त्या जिममध्ये जाणार होती. तिथे तिचा 40 दिवसांचा वर्कआउट प्रोग्राम तिची वाट बघत होता. कॉलेजातील रिया थेट जिममध्ये गेली. पहिल्या आठवड्यात कार्डिओ, मग वेट एक्झरसाईज आणि शेवटी स्ट्रेचिंग हा शेड्यूल ठरला होता. एकही रिपिटेशन न चुकवता रियाने सगळ्या एक्झरसाईज पूर्ण केल्या. थोडी दमछाक झाली तिची, पण ती गिव्ह अप करणारी नव्हती. ती थांबणारी नव्हती. मावशी घरी रियाची वाट बघत होती. रिया आल्या आल्या तिने तिला काही विचारले नाही, पण रियाने जेव्हा मावशीला सांगितलं की मी आज रात्री फक्त व्हेजिटेबल सूप पिणार आहे, तेव्हा न राहून मावशीने विचारलंच, रिया, हा सगळा नक्की काय प्रकार चालू आहे? रियानेही जास्त खोलात न जाता अगं वेट लॉस प्रोग्राम फॉलो करते एवढंच सांगितलं. दिवसभरातला व्यायाम प्रकारांनी रियाचं अंग आता चांगलंच थकून गेलं होतं. टाचा आणि पोटऱ्या चांगल्याच गच्च झाल्या होत्या. शरीराच्या सर्व स्नायूंवर एक ताण जाणवत होता, पण सोबत आजचा दिवस सार्थकी लावल्याचं एक समाधानही होतं. आजच्या दिवसात किमान एखादा किलो वजन नक्कीच कमी झालं असेल असं देखील तिच्या मनात येऊन गेलं. सूप पिऊन रिया बेडरूममध्ये आली. कॅलेंडरमधल्या आजच्या तारखेवर तिने फुल्ली मारली. घड्याळात 5चा अलार्म सेट केला. उशी नेहमीसारखी तिला हवी तशी दुमडली आणि मानेखाली घेतली. पडल्या पडल्या बाजूची स्विच बंद केले आणि झोपून गेली. आदल्या दिवशीच्या शारीरिक श्रमांमुळे आज अलार्म होण्यापूर्वीच रियाला जाग आली नाही, पण अलार्मच्या दुसऱ्या-तिसऱ्या रिंग सरशी ती उठली आणि आदल्या दिवशीप्रमाणे सगळी चक्र पुन्हा चालू झाली. स्ट्रेचिंग, वॉक, मग ज्यूस, टिफिन, बस, कॉलेज, जिम. शरीर कुरकुर करत होते. श्वास जड होत होते, पण मध्ये थोडा दम खाऊन का होईना रिया प्रत्येक एक्झरसाईज आजही पूर्ण करत होती. रात्रीचा सूप झालं. कॅलेंडरवरची तारीख ओढून झाली. घड्याळात सकाळी 5चा अलार्म सेट केला. नेहमीप्रमाणे पुन्हा उशीचा हवा तसा आकार करून मानेखाली घेतली. पडल्या पडल्या लाईट्स ऑफ केल्या आणि झोपी गेली. नवीन दिवशी पुन्हा तोच क्रम, तीच दिनचर्या. रियाचाही तोच उत्साह आणि तीच जिद्द. प्रयत्नात कुठेही कमी पडायचं नाही. हळूहळू शरीराला ही आता सवय होऊ लागली. रियाचा आत्मविश्वासही वाढत होता. आतून तिला हलकं हलकं वाटत होतं. वजन फारसं कमी झालं नसेल ही, पण मनावरचा ताण हळूहळू कमी होऊ लागला. या व्यस्त दिनचर्येसोबत मावशीला आता पूर्वीची रिया दिसू लागली. तिलाही बरं वाटलं. तिनेही मग रियाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला. डाएटची बाजू मावशी सांभाळू लागली. 10-1 दिवस होऊन गेले. सकाळपासून रात्रीपर्यंत स्ट्रेचिंग, मॉर्निंग वॉक, ब्रेकफास्ट, बस, कॉलेज, जिम, घर हा क्रम न चुकता न थकता चालू होता. रात्री बेडवर जाण्यापूर्वी न चुकता कॅलेंडरची तारीख कट करणे, अलार्म सेट करणे, मग उशीला हवे तसे वेटोळे देऊन ती पाण्याखाली घेणे आणि मग लाईट्स ऑफ. दिवस पुढे पुढे सरकत होते. कुठेही खंड पडू न देता रिया तिचे 100% एफर्ट्स देत होती. बदललेले व्यायाम प्रकारही ती सहज शिकून घेत होती आणि न चुकता रोज करत होती. प्रचंड निश्चयाने तिने स्वतःच्या शरीराला या अग्निदिव्यासाठी तयार केले होते. जवळजवळ 25 दिवस होऊन गेले होते. एकंदर दिसण्यावरून, चेहरेपट्टीवरून तिच्या वजनात घट झाली असेल हे दिसून येत होते, पण रिया त्यात समाधानी नव्हती. तिला या लठ्ठपणाचा कायमचा बंदोबस्त करायचा होता. त्याच जोमाने, त्याच निग्रहाने एकही दिवस सुट्टी न घेता रिया लढत होती. रोज रात्री कॅलेंडरवरील तारीख ओढताना तिच्या चेहऱ्यावर समाधानाची एक झलक दिसे आणि पुन्हा ती घड्याळात सकाळी 5चा अलार्म सेट करी. तिची आवडती उशी तिला हवी तशी दुमडून मानेखाली घेई आणि लाईट बंद करून झोपून जाई. आज मावशीने बऱ्याच दिवसानंतर रियाच्या रूमची साफसफाई केली. फिश टँक साफ केला. रियाचा स्टडी टेबल नीट लावून ठेवला. तिचा बेड आवरला. बेडशीट बदलली. उशीचे कव्हर काढायला गेली, पण त्या उशीच्या बदललेल्या आकाराकडे पाहून तिला नवीन उशीच आणून ठेवावी असे वाटले आणि ते खरेही होते. रिया झोपताना मानेखाली ती उशी ज्या पद्धतीने घ्यायची त्याने तिला एक वेगळाच आकार प्राप्त झाला होता. तिचा आकार बघून ती उशी कोणी वापरत असेल असे कोणालाही वाटले नसते. संध्याकाळी रिया जिममधून येताना वेइंग मशीन घरी घेऊन आली, कारण आज 40वा दिवस होता. ज्या ध्येयासाठी गेले कित्येक दिवस ती प्रामाणिकपणे झटत होती, तो ध्येयपूर्तीचा दिवस. तिला आत्मविश्वास होता. वजनात नक्कीच खूप फरक पडला असणार. रोज आरशात बघून तिच्या नजरेला 40 दिवसात हळूहळू झालेले शारीरिक बदल कदाचित टिपता आले नसतील, पण हे वेइंग मशीन नक्कीच तिला अपेक्षित असलेला निकाल दाखवणार, तिची खात्रीच होती. रात्रीचं सूप संपवून रिया बेडरूममध्ये गेली. फायनली तिने त्या शेवटच्या तारखेवर फुल्ली मारली. तेव्हा पुसटसं हसूही तिच्या चेहऱ्यावर उमटलं. आज एका मशीनची पूर्तता होत होती. मोठ्या आशेने तिने जिममधून आणलेले वेइंग मशीन बाहेर काढले. या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी
केलेलं वजन मनात आठवलं. स्वतःचं ते बेडप शरीर आठवलं आणि डोळे बंद करून त्या सर्व गोष्टी पुन्हा एकदा आठवल्या, ज्या तिला इथून पुढे कधीच स्मरणात ठेवायच्या नव्हत्या. डोळे उघडले, एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिले पाऊल मशीनवर ठेवले. श्वास रोखून धरत दुसरे पाऊलही टाकले. वजन बघण्यासाठी मान खाली केली. 1-2 सेकंद काटा पाठीपुढे हलत होता. अजूनही रियाने श्वास रोखून धरला होता. शेवटी काटा स्थिरावला. आधीच्या वजनाहून 1-2 मे बी 2-3 आकडे खाली. वजनात घट झाली होती खरी, पण रिया खुश नव्हती, निराश झाली होती. एवढ्या दिवसांची तपश्चर्या तिला फळली नसल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर होते. नाखुशीने तिने वेइंग मशीन तशीच पायाने बेडखाली ढकलली. आज तिने अलार्म काही सेट नाही केला. काही वेळ बेडमध्ये तोंड खुपसून पडून राहिली. मग हाताने रापत आपली उशी जवळ घेतली. पण ही तर मावशीने आणलेली नवीन उशी होती. रियाने तिला नेहमीप्रमाणे दुमडून मानेखाली घ्यायचा प्रयत्न केला, पण ही नवी कोरी उशी हवी तशी दुमडून मानेखाली घेणे रियाला अजिबात जमत नव्हते. शेवटी रियाने ती उशी तिच्या नॉर्मल शेपमध्ये तशीच ठेवून मानेखाली घेतली. लाईट्स ऑफ केल्या, पण आज रियाला काही केल्या झोप येत नव्हती. आधीच ती वेइंग मशीनने दाखवलेल्या वजनावर नाखुश होती. 40 दिवस एवढी मेहनत घेऊन, घाम गाळून, जिभेवर ताबा ठेवून 2-3 किलोंनी झालेली वजनघट रियाच्या पचनी पडत नव्हती. त्यात मावशीने आणलेल्या ह्या कोऱ्या करकरीत वेलशेप उशीचा तिला त्रास होत होता. काही करा, तिला ती उशी अजिबात कम्फर्टेबल वाटत नव्हती. या उशीवर त्या कुशीवर 50 वेळा वळून झालं. झोप काही येत नव्हती. बरं, उशी काढूनही झोपायचा प्रयत्न केला, पण काही चालत नव्हतं. रियाची चिडचिड होत होती. झोप काही लागत नाही हे बघून रिया उठली. लाईट्स ऑन केल्या. आपला राग तिने त्या नवीन कोऱ्या उशीवर काढला. बसल्या बसल्या एक नजर बेडरूममध्ये फिरवली. चेहऱ्यावर चिडचिड होती आणि एक क्षण तिची नजर दिवाणा बाजूच्या कोपऱ्यात स्थिरावली. अरे, ही तर आपली जुनी उशी. 1-2 क्षण रिया त्या जुन्या उशीकडे स्तब्ध होऊन पाहत राहिली. हो, उशीच होती ती. शेपलेस, बेडप, आपल्यासारखेच, रियासारखेच. आणि आपणही नवी कोरी वेलशेप उशी सोडून ह्या जुन्या वाकड्या तिकड्या शेपलेस उशीला का मिस करतोय, हा प्रश्न तिने स्वतःलाच विचारला. आणि त्या प्रश्नाची उत्तरंही रियाला मिळाले. बहुतेक तिला तिच्या मनातल्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मिळाली. म्हणून तर रिया आता मान हलवत पुन्हा पूर्वीसारखी निखळ हसली आणि मग ती कोपऱ्यातील जुनी उशी नेहमीप्रमाणे हवी तशी दुमडून मानेखाली घेऊन शांत झोपली.